साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते। त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे। निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, शेंगापोळी, बाजरी ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख, ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा, शाल, फोटो, पुष्पहार असे देऊन नूतन क्रीडा मंत्री यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांनी देखील किसन जाधव यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थितांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयचा घोष केला। या प्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माऊली जरग, शहर संघटक माणिक कांबळे यांची उपस्थिती होती। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांबरोबरच त्यांनी केलेले काम फार मोठे आहे। सामाजिक समता आणि समरसता निर्माण करण्याची कामगिरी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी बजावली आहे। सोलापूरला पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी 6 तलावांची निर्मिती, 68 लिंगांची स्थापना, अष्टविनायक आणि काळभैरवाच्या मंदिराची निर्मिती देखील शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केली। यात्रा कालावधीला अष्टविनायकाच्या दर्शनाने सुरुवात होते, त्यानंतर मानकऱ्यांना मान दिला जातो। सोमवारी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडतो। हा सोहळा यात्रेचा मुख्य गाभा आहे। यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। याशिवाय देश पातळीवरील दिग्गज नेते, कलावंत देखील हजेरी लावतात। यात्रा कालावधीत मानकऱ्यांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो। तो पोशाख क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे। त्याचबरोबर अस्सल सोलापुरी खाद्यसंस्कृती असलेली शेंगापोळी, बाजरीची ज्वारीची कडक भाकरी देखील त्यांना दिली आहे। यात्रा कालावधीमध्ये खीर, शेंगापोळी, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीला मोठा मान आहे। किसन जाधव यांच्या निमंत्रणानंतर क्रीडा मंत्री भरणे यांनी मी यात्रेत सहभागी होणार असल्याची सहमती दिली। यामुळे ते यात्रेतील अक्षता सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार असल्याचे किसन जाधव यांनी सांगितले। ही यात्रा तमाम विश्वाला माणुसकी, बंधुता याची शिकवण देणारी आहे, त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होणार असल्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले। यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांना तसेच सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या।